तर आता आपल्यासोबत स्पृहा आहे, तिचा सुद्धा आत्ताच पेपर झालाय. तिलाच विचार की पेपर एकंदरीत कसा होता. पेपर एकंदरीत हार्ड शिफ्ट तर नक्कीच नव्हती, ही मॉडरेट शिफ्ट होती. फिजिक्स इझी होतं, PYQ बेस्ड होतं आणि जास्त ट्रिकी नव्हतं. मॅथ्स डिफिकल्ट नव्हतं पण लेंदी खूप जास्त होतं. ओके आणि केमिस्ट्रीमध्ये ट्रिकी जास्त. केमिस्ट्री आय गेस थोडं जास्त डिफिकल्ट होतं, म्हणजे नॉर्मली आपण जसं एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षा केमिस्ट्री जरा हाय होतं. ऑर्गॅनिक कमी होतं केमिस्ट्रीमध्ये ओके आणि फिजिकल जास्त होतं. आणि असे ट्रिकी क्वेश्चन्स खूप विचारलेले केमिस्ट्रीमध्ये. आणि फिजिक्स पण लाईक ठीक होतं, फिजिक्सचं वेटेज हे होतं, इक्वली डिस्ट्रीब्युटेड होतं. Okay. मॅथ्समध्ये पण लाईक लेंदी क्वेश्चन खूप होते, असे डिफिकल्ट कमी असतील बरोबर. पण लेंदीवाले जास्त होते. सो ओके आणि प्रिव्हियस शिफ्ट मधून काही क्वेश्चन्स वगैरे रिपीट झाले होते का. हो, प्रिव्हियस शिफ्ट मधून क्वेश्चन एक दोन दिसले. आणि MST CETची जी CET सेलची जी मॉक टेस्ट होती ओके त्यातले 2 क्वेश्चन फिजिक्स मध्ये रिपीटेड दिसले मला. ओके तर मित्रांनो बघू शकता, जेवढ्या जास्त आपण मॉक टेस्ट देतो तेवढा आपल्याला फायदाच होतो. आणि तू किती मॉक टेस्ट दिल्या होत्या. मी 10 ते 15 दिलेल्या. ओके आणि आता ओव्हरऑल एक्झाम मधून तू किती मार्क्स एक्सपेक्ट करतेस. नाही माहित मला ऑनेस्टली, ओके बिकॉज मॅथ्स वाईट गेलाय माझा. पण ओके मोस्टली 140 अराउंड. नक्कीच या मार्क्स वरती तुला नक्कीच चांगले पर्सेंटाइल बनतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.